सुरुवातीला बातमी जळगावमधून। जळगावमध्ये मोहाडी रस्त्याच्या बाजूला एक जुनी विहीर आहे, मात्र या जुन्या विहिरीला कठडा नसल्यामुळे येथे अपघाताची शक्यता आहे। या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुद्धा असते। रात्री सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनं ही रस्त्यावर असतात। या ठिकाणी कठडा नसल्यामुळे अपघात होण्याची भीती असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। रस्त्यावरून दिवसभर वाहनांची वर्दळ असते। रस्त्याच्या बाजूलाच ही विहीर आहे, या विहिरीला कठडा नाहीये। रात्री सुद्धा इथे वाहनं सुरू असतात। अंधारात विहीर दिसली नाही तर मोठा अपघात होण्याची भीती आहे। या सर्व पार्श्वभूमीवर इथल्या नागरिकांनी कुठलीही दुर्घटना होण्याआधी एकतर या विहिरीला बुजवावी किंवा संरक्षक कठडे बांधावेत अशी मागणी केली आहे। तर ही विहीर नेमकी रस्त्याच्या किती दूर बाजूला आहे, नेमकी काय तिथली परिस्थिती आहे हे समजून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी यांनी। पाहूयात। नाशिक येथे विहिरीमध्ये कार कोसळून कुटुंबाचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। त्याच प्रकारची विहीर जळगाव येथील मोहाडी शिवारातील या ठिकाणी या रस्त्यावर आहे। मोहाडी शिवारातील हा रस्ता असून या रस्त्यावर ही विहीर आहे। विहिरीला कुठल्याही प्रकारचे कथडे या ठिकाणी दिसून येत नाही आहे। रस्त्यावरील ही विहीर असल्या कारणाने 100 खाटांचं रुग्णालय देखील या ठिकाणी आहे। उघड्यावर या ठिकाणी विहीर असून कुठेही या ठिकाणी मोठा अपघात या ठिकाणी घडू शकतो। या रस्त्यावर ये-जा करणाऱ्या गरोदर माता आणि लहान मुलांचा जीव मुठीत धरून त्यांना प्रवास करावा लागत आहे। सध्या रुग्णालयाकडे काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। यासाठी झाडे झुडपे कचरा हटवण्यात आला आहे, पण साफसफाईत एका धोकादायक वळणावर असलेली विहीर ही पूर्णपणे या ठिकाणी उघड्यावर दिसून येत असून लवकरात लवकर ही बुजवण्यात यावी अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे। रात्रीच्या अंधारात या विहिरीजवळ वाहनांची ये-जा वर्दळ सुरू असते, मात्र कुठल्याही प्रकारचे संरक्षण कठडे नसल्यामुळे नागरिकांमध्ये या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे। प्रशासन याबाबत विहीर बुजवणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। तर स्थानिकांनी काय समस्या आहे याबाबत काय संताप व्यक्त केलेला आहे आणि सोबतच नेमकी काय मागणी केलेली आहे तेही पाहूया। मोहाडीला मेडिकल आहे आणि इथं उमेश पार्क मध्ये घर आहे। तर रात्री यायला इथं लाईट वगैरे काहीच नाही, तर यायच्या वेळेस ही विहीर काही दिसत नाही लोकांना। एकदा असंच रात्री इथून जनावर जाताना एक बैल या विहिरीमध्ये पडून गेला होता। तर इथं ही विहीरला काहीतरी प्रोटेक्शन दिलं पाहिजे किंवा कंपाऊंड वगैरे लावलं पाहिजे, नाहीतर ती विहीर बुजून टाकली पाहिजे। ती अशी काही यूज मध्ये नाही। आता इथं प्लॉटिंग झाली, ती शेतीसाठी खोदलेली विहीर होती, आता तिचा काही यूज नाही। तिला बुजून वगैरे टाकली पाहिजे। धोकादायक प्रवास हो, खूप खूप धोकादायक आहे। आता त्याच्यात त्या दिवशी जनावर पडलं, एका दिवशी चुकून लाईट नाही काय नाही गाडी वगैरे पडली तर इथं कोणी काढायला पण नाही। शासनाने काळजी घ्यायला पाहिजे। शेजारी विहीर आहे आणि रस्त्याने येणारे जाणारे भरपूर आहे, प्रवासी, सिव्हिल हॉस्पिटल आहे जवळ। रात्री म्हणजे 24 तास हा रस्ता चालू राहतो। सिव्हिल हॉस्पिटल आहे, महिला आणि डबे गिबे म्हणजे भरपूर असे कारण इकडून जाण्यासाठी रायसनी कॉलेज, सोमवार देवकर कॉलेज, जैन हिल सर्व याच रस्त्याने जातात। तिकडून तर रस्ता खराब असल्यामुळे याच रस्त्याने जातात। फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट तिघी शिफ्ट न वापरता लोक। काही सुविधा नाही, कमीत कमी एक लाईट आणि सुरक्षा भीत पाहिजे किंवा एरो तरी पाहिजे। मध्यंतरी नाशिक मध्ये आपण न्यूज पाहिली असेल तर पुरी गाडी कोसळली होती, सिंगल प्रवासी सुद्धा वाचला नव्हता। दादा ती दुर्दैवी घटना होती, तशी घटना पुन्हा नको व्हायला पाहिजे। त्याच्यासाठी आपण इथे सुरक्षा कवच वगैरे लावायला पाहिजे विहिरीला। एकदम रस्त्याच्या काठेशी इथे रात्री येताना लाईट वगैरे काहीच नाही, त्याच्यामुळे दिसत नाही काही। तर धोका नको व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण उपाययोजना करायला पाहिजे। दादा, जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो का इकडून? हो, जीव मोठी जरूर प्रवास करावा लागतो। अंधार असतो रात्री, अंधार असतो, समोरून काही वाहन आला तर दिसत नाही ना, लाईट पण असलं तरी। या ठिकाणी अतिशय कमी अंतर आहे रस्त्याचं आणि विहिरीचं, काय सांगणार? रस्ता आणि विहीर जवळ जवळ असल्यामुळे गाडी टर्नवर आहे, गाडी आल्यानंतर एकदम धोका होऊ शकतो। व्हायला नको पाहिजे धोका। काय करायला पाहिजे उपाय? याच्यासाठी उपाय योजना करायला पाहिजे। कठडा, उंच भिंत वगैरे काहीतरी बांधायला पाहिजे, इथे लाईट लावायला पाहिजे इथे। 5-6 वर्षापासून सिव्हिलचं बांधकाम झालेलं आपल्याकडे, तर लाईटने होते, रोडने होते, तर कदाचित इकडे
कोणते ना घटना झालेले अगोदर, म्हणजे कोणी पडलं तर नाही पण तर रात्रीच्या वेळेस काही दिसत नाही की विहीर आहे का नाही विहीर आहे. आता तरी स्पष्ट विहीर दिसते आपल्याला. रात्रीच्या टायमाला विहीर दिसायची नाही. कोणी कोणी गाडी वाहन कधी ब्रेकने लागलं, वाहनाची स्पीड जास्त असते, कंट्रोल होत नाही गाडीचा, सरळ विहिरीत जाऊ शकते. तर रस्त्याच्या बाजूलाच लागून ही विहीर आहे. या विहिरीला कठडा नाही आहे, त्यामुळं इथे मोठा अपघात होण्याची भीती आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये अपघात झाला होता, त्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला होता. त्या विहिरीला सुद्धा कठडा नव्हता आणि ही विहीर सुद्धा रस्त्याच्या बाजूला आहे. त्यामुळं जाता येता जर थोडा जरी तोल हा वाहनाचा गेला तर थेट वाहन या विहिरीमध्ये पडू शकतं आणि मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळं इथल्या नागरिकांनी, रहिवाशांनी या एकतर विहीर बुजवून टाका किंवा या विहिरीला कठडा बांधा अशी मागणी केली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटीलजी जोडलेले आहेत. प्रवीणजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी घटना घडली होती, त्या विहिरीला सुद्धा कठडा नव्हता. त्या विहिरीमध्ये वाहन पडून अनेक जणांचा मृत्यू झाला होता. सेम परिस्थिती आता इथे सुद्धा आहे. किती वर्षापासून, सुरुवातीला हे सांगा, किती वर्षापासून ही विहीर या रस्त्याच्या बाजूला आहे? जवळजवळ 10 ते 20 वर्षापासून असावी असा अंदाज आहे. बरं. जुनी विहीर आहे. आणि अत्यंत रस्त्याच्या खूप जवळून असल्यामुळे त्याला खूप मोठा धोका तिथे निर्माण झालेला आहे. कारण समोरासमोरून जर 2 वाहन आले तर तिथून ती पास होत नाहीत. शाळेचे विद्यार्थी असतील किंवा गुरुढोरं असतील आणि तिथं महिला रुग्णालय असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात ये जा चालू असते. तर प्रशासनाने, काही स्थानिक वृत्तपत्रांनी याची दखल घेतली, पण ती जी बातमी छापून आल्यानंतर जे प्रशासनाने करायला पाहिजे तसं काही केल्याने थातूर मातूर काहीतरी टोकर लावून काहीतरी पट्ट्या लावून दिलेल्या आहे. हा काही त्याच्यावरचा प्रभाव इलाज नाहीये. तिचा एक तर कठडा मोठ्या प्रमाणात उंच करावा व त्याच्यावर जाळी लावली पाहिजे. विहिरीचे मालक कोण आहेत नेमके? ते मालक नाही समजले ते कोणाच्या मालकीची असं. बरं, इथल्या रहिवाशांनी पाठपुरावा केलेला आहे का प्रशासनाकडे ही विहीर बुजवावी किंवा या विहिरीला कठडा बांधावा यासाठी पाठपुरावा केलाय? पाठपुरावा तर काही झाला नाही, पण आपल्या चॅनलने आणि एका स्थानिक वृत्तपत्राने ही बातमी दिलेली आहे. आपल्या चॅनलने ते चांगलं लावून धरलेलं आहे की याच्यावर काहीतरी लवकर उपाययोजना झाली पाहिजे, पण प्रशासनाने पाहिजे तशी उपाययोजना केलेली नाही. जी, मात्र प्रवीणजी, रस्त्याच्या अगदी बाजूलाच ती विहीर आहे. एखादा मोठा अपघात सुद्धा होऊ शकतो. प्रशासनाचं अजूनही या समस्येकडे लक्ष का गेलं नाहीये? कारण जळगाव शहराची थोडीशी परिस्थिती अशी सर की जळगाव शहरात अनेक समस्या आहेत, पण प्रशासन इतकं ढिम्म आहे की कुठल्याही गोष्टीवर लवकर ते ऍक्शन घेत नाही. याच्यासाठी एखादी जन आंदोलन उभारावं लागेल आणि आपल्या चॅनल मार्फत जे थोडेफार तरी वाचा फोडली जाते या प्रकरणाला. पण अनेक वर्षापासून ही समस्या आहे, पण तिचा सोडवण्याचा कोणीच प्रयत्न केलेला नाही. काय नेमकं कारण आहे प्रशासन ढिम्म असण्याचं? प्रशासन ढिम्म असण्याचं कारण की जळगाव शहरात इतक्या समस्या आहेत. दिवसभर जर आपण वृत्तपत्रात पाहिलं तर जळगाव महानगरपालिकेच्या समस्या असतील, ग्रामीण भागातल्या समस्या असतील, याच्यात थोडंसं असं म्हटलं गेलं पाहिजे की प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा पाहिजे तसा अंकुश नाही. बरं, मात्र जळगावमध्ये मोठे नेते आहेत, मंत्री आहेत, गिरीश महाजन आहेत, गुलाबराव पाटील आहेत, असे मोठे नेते असून सुद्धा या नेत्यांचा अंकुश नाहीये. असं आता या काही गोष्टींवरून असं जाणवतंय ना, तर अंकुश राहिला असता तर तातडीने याच्यावर उपाययोजना झाली असती. बरं, मग इथल्या स्थानिक नागरिकांनी, इथले स्थानिक आमदार किंवा स्थानिक खासदार यांच्याकडे ही समस्या मांडली आहे? नाही, अजून तरी मांडलेली असं वाटतं मला. कारण आता या प्रकरणाला सुरुवात झालेली, आतापर्यंत ते चालू होतं असंच, पण ही नाशिकची घटना घडल्यामुळे थोडे लोक जागृत झाले. त्याच्यात आपल्या जय महाराष्ट्र चॅनलनी ही बातमी दाखवल्यामुळे अजून थोडस लोकांमध्ये जागृत झाले की आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, आता आपल्याला न्याय मिळेल या गोष्टीवर. जी, काय नेमकी मागणी असणार आहे? त्याला उंच कठडा बांधला पाहिजे, त्याच्यावर जाळी सुद्धा लावली पाहिजे. कारण बुजणे हा पर्याय नाही. त्याचं कसं आहे, भविष्यात ती पुनर्जीवित करू शकता, कारण पाण्याची समस्या पण आता पुढे भेसळणार आहे. त्याच्यामुळे तिला जिवंत जर झाली ती एखाद्यास पुनर्जीवन करून, तर ती बुजण्यापेक्षा तिच्यावर पर्याय चांगला आहे की, कारण खोदण्याला जास्त खर्च लागतो, बुजण्याला कमी खर्च लागतो. तिच्यावर कठडा बांधून एक संरक्षण जाळी लावून दिली पाहिजे. जी, मात्र 10 ते 15 वर्षापासून ही समस्या आहे. मग इतका उशीर का लागला या समस्येला वाचा फोडायला इथल्या रहिवाशांना? रहिवाशांचं कसं आहे, थोडंसं असं म्हणायला काही हरकत नाही की थोडंसं जनजागृतीचा अभाव म्हटलं तरी चालेल की कोणीतरी करेल, आपलीच कर्तव्य नाही अशा मध्येच ते राहून गेला असावं. आपण का पुढे जावं असं, कोणीतरी या गोष्टीला वाचा फोडेल असं. ठीक आहे प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल. धन्यवाद सर. जय महाराष्ट्र.
तर जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.